आज तुम्हाला लिहून घ्यायचं आहे प्रत्येकाने वही आणि पेन. मी ज्यावेळेस तुमचं शाळा चालवणार आहे त्यावेळेस मी तुमची स्कॉलरशिपची वही पाहणार आहे, कुणी काय लिहिले, आणि मग त्यावेळेस त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल की मी कसा आहे ते. मला हे वहीत लिहून घेतलेलं पाहिजे कसोट्या वगैरे. जर लिहून घेत नसाल, कसोट्या तुम्हाला लिहून दिलेल्या नाही, मी इथं लिहून देतोय, तुम्ही ते लिहून घ्या. मी तोंडी सांगणार आहे. येते लक्षात सर्वांच्या? तर त्यातली आपण एकूण एक वृत्तीची पहिली कसोटी पाहत आहोत, ज्याला आपण बाकोबा कसोटी असं म्हणतो. त्याला एक इंग्लिशमध्ये एसएस टेस्ट असं म्हणतो. तर बाकोबा कसोटी पाहत असताना बाकोबा कसोटी याचा अर्थ बाजू कोन बाजू, थोडक्यात नाव दिलेलं आहे त्याला. बाजू कोन बाजूला बाकोबा असं नाव दिलं. ती कसोटी लिहून घ्या, मग आकृती काढू. तर ती कसोटी लिहा. लिहिताय? द्रोण त्रिकोणाच्या दोन त्रिकोणाच्या शिरोबिंदूमध्ये एकाच एक संगतीनुसार जर एका त्रिकोणाच्या दोन बाजू आणि त्या बाजूंनी समाविष्ट केलेला कोन हे दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत बाजू व संगत कोन यांच्याशी एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण बाकोबा कसोटीनुसार एकरूप असतात. आता हीच टेस्ट परत मी एकदा तुम्हाला इंग्लिशमध्ये सांगतो. फॉर द गिवन, इंग्लिशमध्ये लिहिण्याची गरज नाही, फक्त ऐकून घ्या, ज्यांना लक्षात येत नाही त्यांच्यासाठी. फॉर द गिवन 1-to-1 correspondency of the vertices. For the given 1-to-1 correspondency of the vertices, if the two sides of one triangle and included one angle is congruent to the corresponding two sides and included angle, then the given two triangles are congruent by SAS test. काय सांगितलं वाक्य परत एकदा. For the given 1-to-1 correspondency of the vertices, if the two sides of the triangle and included one angle is congruent to the corresponding two sides and included angle, then the given two triangles are congruent by SAS test. दोन त्रिकोणाच्या शिरोबिंदूमध्ये एकाच एक संगतीनुसार जर एका त्रिकोणाच्या दोन बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन संगत बाजूशी, याचा अर्थ कोणती बाजू बघा, बाजू PQ एकरूप आहे बाजू AB, म्हणजे PQ ची संगत बाजू कोणती आहे? A.
बाजू किंवा एकरूप बाजू BC आणि कोन Q हा एकरूप आहे कोन BC, म्हणून आम्ही काय म्हणतो की त्रिकोण PQR हा एकरूप आहे त्रिकोण ABC. आणि कोणती कसोटी मग? बाकोबा. Look here, in the triangle PQR and in triangle ABC, for the correspondency of PQR correspondence to ABC, here we have given vertices correspondence PQR correspondence to ABC. Then in the triangle PQR and ABC, if the side PQ congruent to side AB, side QR congruent to side BC, and these two sides included here one of the angle Q congruent to the angle B. Angle Q is correspondence to angle B. Therefore, here AB side and BC side, these two sides are included here one angle, that angle is B. Therefore, given two triangles are congruent by SAS test. तर दोन त्रिकोणाच्या शिरोबिंदूमधील संगतीनुसार PQR आणि ABC या त्रिकोणामध्ये बाजू PQ ही एकरूप आहे बाजू ABC, बाजू QR ही एकरूप आहे बाजू BCC, कोन Q हा एकरूप आहे कोन BC. या दोन बाजूंनी समाविष्ट केलेला कोन हे दुसऱ्या दोन बाजूंनी समाविष्ट केलेल्या कोनाशी एकरूप असेल तर हे दोन त्रिकोण एकरूप असतात. कोणत्या कसोटीनुसार? बाकोबा कसोटीनुसार. त्याच्यानंतरची दुसरी कसोटी लिहा, त्याला आपण बाबाबा कसोटी असं म्हणतो. दुसरी कसोटी कोणती आहे? बाबाबा कसोटी. आता ही बाबाबा कसोटी जी आहे त्याला आम्ही काय म्हणतो? SSS टेस्ट. SSS टेस्ट. आता SSS टेस्ट म्हणजे काय ते आपण बघू. त्याच्यामध्ये आम्हाला काय लिहिता येईल SSS टेस्ट मध्ये? तर दोन त्रिकोणाच्या शिरोबिंदूवरील एकाच एक संगतीनुसार जर एका त्रिकोणाच्या तीन बाजू ह्या दुसऱ्या त्रिकोणाच्या तीन संगत बाजूशी जर एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण बाबाबा कसोटीनुसार एकरूप असतात. आता याची टेस्ट लिहून घ्या, कसोटी लिहून घ्या. ती कसोटी अगोदर आकृती काढा मग सांगतो कसोटी. काढा आकृती अगोदर. बाबाबा कसोटी त्याची आकृती काढा. मी कसोटी सांगतो, तुम्ही सावकाश करा. पटकन काढा, कारण लिखाणाची आपली सवय बंद झाली आहे. फक्त आपण व्हिडिओ पाहतो, लिखाणाची सवय पाहिजे, लिखाण असलं पाहिजे. तर आम्हाला काय पाहायचं याच्यामध्ये पहा. कसोटी लिहा अगोदर. दिलेल्या दोन त्रिकोणाच्या शिरोबिंदूच्या एकाच एक संगतीनुसार जर एका त्रिकोणाच्या तीन बाजू
दुसऱ्या त्रिकोणाच्या दुसऱ्या त्रिकोणाच्या दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत तीन बाजूशी दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत तीन बाजूशी एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण बाबा या कसोटीनुसार एकरूप असतात. तर ते दोन त्रिकोण बाबा या कसोटीनुसार एकरूप असतात. आता हे पण लिहून घ्या. काय सांगितले तुम्हाला? त्रिकोण XYZ व त्रिकोण LNL मध्ये शिरोबिंदूची संगती मी सांगितलेली आहे. XYZ संगत आहे LMN. बाजू XY ही एकरूप आहे. बाजू कोणाशी? LM. बाजू YZ एकरूप आहे बाजू LN. बाजू XZ एकरूप आहे बाजू LN. म्हणून त्रिकोण XYZ हा एकरूप आहे त्रिकोण LMN शी. कोणत्या कसोटीनुसार? बाबा कसोटीनुसार. मग आता याला इकडं परत मी इंग्लिश मध्ये सांगतो. इकडं बघा. फॉर द गिवन 1-to-1 correspondency of the vertices, if the three sides of one triangle are congruent to the corresponding three sides of the other triangle, then the given two triangles are congruent by SSS test. तर दोन त्रिकोणाच्या शिरोबिंदूच्या संगतीनुसार एका त्रिकोणाच्या तीन बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या तीन संगत बाजूशी एकरूप असतात. आता याच्यामध्ये सुद्धा जर तुम्ही शिरोबिंदूची संगती बदलली तर हे दोन त्रिकोण एकरूप होत नाही. मी इकडं समजा XYZ घेतलं आणि इकडं जर LNM घेतलं तर ही XY बाजू LN शी एकरूप होणार नाही. याचा अर्थ शिरोबिंदूची संगती बदलली. मी समजा शिरोबिंदूची संगती अशी घेतली तर हे दोन त्रिकोण समरूप होणार नाही. एकरूप होणार नाही. म्हणजे शिरोबिंदूची संगती ही ठरलेली आहे. त्या संगतीनुसारच ते एकरूप होतात. म्हणजे याच्यामध्ये फक्त एकाच संगतीनुसार हे दोन त्रिकोण एकरूप होऊ शकतात. तर इथं बाबा कसोटी कशाला म्हणायचं ते सांगितलं. त्याच्यानंतरची आपण तिसरी कसोटी पाहणार आहोत. ही तिसरी कसोटी आहे. लिहा तिसरी कसोटी. तिसरी कसोटी आहे त्याच्यामध्ये कोबाको कसोटी. कोबाको कसोटी ज्याला आपण ASA टेस्ट असं म्हणतो. ASA टेस्ट. आता ASA टेस्ट काय आहे ते पण पाहूयात आपण. आकृती काढायची. नाव आहे A B C P Q R. थोड्या आकृत्यासारख्या ती अशा काढा. माझ्याकडे मी हाताने आकृती काढतोय त्याच्यामुळे थोडासा बदल दिसू शकेल. दिसताना तुम्हाला थोडासा बदल दिसेल.
हा, आता ही कसोटी काय आहे ते लिहून घ्या. आकृती काढली. चला आकृती काढा आणि मग मी सांगतोय ते लिहून घ्या. आकृती काढा अगोदर. चला लिहा. दोन त्रिकोणाच्या एकाच एक संगतीनुसार दोन त्रिकोणाच्या लिहा तुम्ही. दोन त्रिकोणाच्या शिरोबिंदू मधील असं लिहा वाटल्यास. दोन त्रिकोणाच्या शिरोबिंदू मधील एकाच एक संगतीनुसार जर एका त्रिकोणाचे दोन कोन व त्या दोन कोनांनी समाविष्ट केलेली बाजू ही दुसऱ्या त्रिकोणाचे दोन संगत कोन व त्या कोनाने समाविष्ट केलेली संगत बाजू यांच्याशी एकरूप असेल तर ते दोन त्रिकोण कोबाको कसोटीनुसार एकरूप असतात. आता हे लिहू शकता तुम्ही. काय सांगितलंय ते परत एकदा सांगतो. याच्यामध्ये दोन त्रिकोणाच्या शिरोबिंदूच्या संगतीनुसार तुम्हाला काय सांगितलंय? दोन त्रिकोणाच्या शिरोबिंदूची संगती ABC संगत आहे की किंवा जर एका त्रिकोणाचे दोन कोन आणि त्या दोन कोनाच्या मधली बाजू, त्या दोन कोनांनी समाविष्ट केलेली बाजू हे दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन संगत कोन आणि त्या दोन संगत कोनांनी समाविष्ट केलेली बाजू म्हणजे बाजू किंवा ही संगत आहे कोणाशी? BCC. म्हणजे कोन B हा एकरूप आहे कोन QC, कोन C हा एकरूप आहे कोन RC, बाजू BC ही एकरूप आहे बाजू QRC. याचा अर्थ हे दोन त्रिकोण कोन बाजू कोन कोबाको कसोटीनुसार हे दोन त्रिकोण एकरूप आहेत. म्हणजे इथं कोबाको कसोटी आपण पाहिली. पहिली कसोटी पाहिली कोणती? SAS टेस्ट केला आपण. बाकोबा कसोटी असं म्हणतो. बाबाबा SSS टेस्ट. तिसरी टेस्ट कोबाको टेस्ट SAS टेस्ट. आणि त्यातली चौथी शेवटची टेस्ट आपण पाहणार आहोत बाकोको कसोटी. हे पण लिहून घ्या. आता ही बाकोको कसोटी काय आहे किंवा त्यालाच आपण इथं SAA टेस्ट असं म्हणतो. SAA टेस्ट. आता SAA टेस्ट काय आहे ते पण एकच. For the given one-to-one correspondency, if the one side of the triangle is congruent to the corresponding
side of the other triangle and the two angles of one triangle are congruent to the corresponding two angles of the other triangle, then the given two triangles are congruent by SAA test. आता SAA टेस्ट काय आहे ते आपण बघूया. Look here. आता SAA टेस्ट सांगतोय, तुम्ही लिहून घ्या, थोडंसं बरोबर सांगतो. दोन त्रिकोणाच्या शिरोबिंदूमधील एकाच एक संगतीनुसार जर एका त्रिकोणाची पहिल्या त्रिकोणाची एक बाजू ही दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत बाजूशी एकरूप असेल आणि त्या त्रिकोणाचे दोन कोन हे दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन संगत कोनाशी एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण बाको कसोटीनुसार एकरूप असतात. मग बाजू ही पण समजा एखाद्या संगतची बाजू पण असू शकते, पण नीट लक्षात घ्या, इथं बाको कसोटीमध्ये दोन लगतचे कोन एकरूप आहेत, इथे पण दोन लगतची कोन एकरूप होणार आहेत. लक्षात येते. आणि बाजू मात्र वेगळी आहे, त्या दोन कोनाच्या मधली बाजू नाही, वेगळी बाजू आहे. म्हणून इथं याच्यामध्ये कोणकोणत्या याच्यामध्ये त्रिकोण PQR व त्रिकोण XYZ मध्ये मी असं लिहू शकतो, बाजू PQ ही एकरूप आहे कुणाशी, बाजू XY शी. त्याचबरोबर कोन Q हा एकरूप आहे कोन Y शी आणि कोन R हा एकरूप आहे कोन Z शी. म्हणून त्रिकोण PQR हा एकरूप आहे त्रिकोण XYZ शी. आणि कोणती कसोटी, कोबाको कसोटी. याला आपण कोबाको कसोटी असं, यालाच इंग्रजीमध्ये SAA टेस्ट असं. तर दोन त्रिकोणाच्या एकरूपतेच्या संदर्भामध्ये आपण आज 4 टेस्ट पाहिलेले आहेत. 4 टेस्ट मध्ये पहिली टेस्ट पाहिली बाकोबा कसोटी, दुसरी बाबाबा कसोटी, तिसरी कोबाको कसोटी आणि चौथी बाकोको कसोटी. पण या टेस्टच्या व्यतिरिक्त आणखीन एक त्रिकोण आहे ज्याच्या संदर्भामध्ये आपण ती टेस्ट घेतो, त्याला आपण कर्णभुजा कसोटी असं म्हणतो. ती पण टेस्ट सांगतो तुम्हाला थोडक्यात. कर्णभुजा कसोटी पाचवी जी टेस्ट आहे ती पण तुम्हाला माहित असावी. कर्णभुजा कसोटी किंवा त्याला आपण हायपोटेनियस साइड टेस्ट असं म्हणतो. हायपोटेनियस साइड टेस्ट. आता याच्यामध्ये तुम्हाला दिलेले जो दोन काटकोन त्रिकोण असतील आणि दिलेल्या दोन काटकोन त्रिकोणामध्ये जर का त्या काटकोन त्रिकोणाची एक बाजू आणि त्याचे कर्ण जर एकरूप झाले, इथं बघा थोडक्यात सांगतो, लक्ष द्यायचं. इन ट्रायंगल ABC and in triangle PQR. Triangle ABC is a right angle triangle, PQR is also right angle triangle. For the given 1-to-1 correspondency of the vertices, if
one side and the hypotenuse of one triangle is congruent to the corresponding side and the hypotenuse is congruent to the corresponding side and the hypotenuse of the other triangle, then the two triangles are congruent by hypotenuse side test. तर कर्णभुजा कसोटी कशाला म्हणायचं? दोन त्रिकोणाच्या शिरोबिंदूच्या संगतीनुसार जर एका त्रिकोणाची एक बाजू आणि कर्ण हे जर दुसऱ्या त्रिकोणाची संगत बाजू आणि कर्ण यांच्याशी एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण कर्णभुजा कसोटीनुसार एकरूप असतात. तर आज आपण इथंच थांबूया.